आता बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत 2 दिवसांमध्ये संपणार आहे। जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत ही दिलेली होती। जसजशी तारीख जवळ येते तसे जरांगे आणखी आक्रमक झालेले दिसून येत आहेत। आज जरांगे यांच्या सभांचा धडाका असणार आहे। लातूरमध्ये 1 आणि परभणीमध्ये 3 अशा एकूण 4 सभा पार पडतील। जरांगे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल। दरम्यान परभणीमधील सभेचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांनी। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज पाटील जरांगे यांच्या परभणीमध्ये आज 3 सभा आहेत आणि मी आता जिथे उभा आहे ते आहे नूतन कॉलेजचे सेलू इथले ग्राउंड। हे जवळपास 10-12 एकरचे ग्राउंड असून इथं 1995 ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती। त्यावेळेस हे ग्राउंड पूर्ण क्षमतेने भरले होते आणि आता हे ग्राउंड पूर्ण क्षमतेने भरेल असा आयोजकांनी दावा केलेला आहे। आता दुसरी सभा ही 12 वाजता सोनपेठ येथे असून संध्याकाळच्या 4 वाजता ही सभा गंगाखेडमध्ये होणार आहे। या सभेसाठी आता 10 वाजताची सभेसाठी आता नागरिकांची येण्याची येत असून आता ह्या सभेला काही वेळातच सुरुवात होणार आहे। आता यामध्ये मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार याकडे सर्व सकल मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे। राजेश काटकर, साम टीव्ही न्यूज।